नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 10वी किंवा 12वी बोर्डाची परीक्षा दिलेली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण 10वी आणि 12वी बोर्डाच्या रिझल्ट संदर्भात काहीशी साशंकता होती. नेमकं किती वेळ लागेल? कारण 2 दिवसापूर्वीचीच बातमी सांगत होती बरेचसे रिझल्टच्या प्रक्रियेत गुंतलेले कर्मचारी हे काही अंशी आंदोलनामध्ये संपामध्ये सुद्धा गुंतलेले आहेत की काय, अशी शंका निर्माण झाली होती. बोर्डाने त्या संदर्भातलं काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं, त्यामुळे थोडीशी आशा होती. मात्र आता लवकरच तुमच्या 10वी आणि 12वी बोर्डापैकी आपल्या 12वी बोर्डाचा रिझल्ट मात्र येत्या काही दिवसात लागणार आहे. तुम्ही म्हणताल सर काय पण फेकताय का, वेळ झाली का रिझल्टची? तर नक्कीच, कारण तुमच्या आमच्या रिझल्ट बद्दल म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जे काही पेपरलेस गव्हर्नन्स सुरू झालेलं आहे, डिजी लॉकरची सुविधा गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपली कागदपत्र आता आपल्याला गहाळ होण्याची किंवा हरवण्याची वगैरे भीती राहत नाही. अशी कागदपत्र ऑलरेडी सेव्ह केली जातात. ते साधन असतं म्हणजे थोडक्यात एक डिजी लॉकर आहे का नाही. तुमचं खोललेलं नसेल, त्याला आधार लिंक केलेलं नसेल, अपार आयडी खोललेला नसेल, तर या सगळ्या प्रक्रिया आता या सुट्ट्यांच्या याच्यात करून घ्या. कारण आता सगळी काही कारभार, सगळा काही कार्यवाही सगळी या डिजी लॉकरच्या माध्यमातून होत आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि हा सांगण्याचा भाग सुद्धा नाही. मात्र तुम्ही म्हणाल सर कशाबद्दल म्हणताय तुम्ही की आता आपली निकालाची तारीख ही जवळ आलेली आहे? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर समजा आपल्या या ठिकाणी गुगल वर जाण्याचा प्रयत्न केला, गुगल वर जर गेलात आणि गुगल वर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिजी लॉकर असं तुमच्या समोर मी या ठिकाणी टाइप करतोय, डिजी लॉकर टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बघा या ठिकाणी जे काही आपलं गोवा बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे, त्याच्या मार्कशीट सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत. आणि इथं येतं ते म्हणजे आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड है ना एज्युकेशन. बघा हे काय झालं, या ठिकाणी हे जे सेकंडरी बोर्डाचा रिझल्ट लागलेला म्हणजे लागणार आहे, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी कमिंग सून असं या ठिकाणी लक्षात येत आहे. 10वी 12वी बोर्डाचा रिझल्ट आणि या ठिकाणी जे काही वर्ड येतो तो म्हणजे कमिंग सून. अर्थातच ज्यावेळेस गोवा बोर्डाचा रिझल्ट लागला होता, आता मार्कशीट तिथं अवेलेबल आहेत. आपण ज्यावेळेस महाराष्ट्र स्टेट बोर्डाची वेबसाईट पाहतो, तो हे ना रेखाना पाहतो, त्यावेळेस कमिंग सून असं नाव आलेलं पाहायला भेटतंय. आणि आतापर्यंतचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा असं कमिंग सून असं आलेलं असतंय म्हणजे बघा 10वी बोर्डाचा रिझल्ट ला उशीर आहे, 10वीचा रिझल्ट लागणार नाही, पण 12वीचा मात्र अगोदर लागणार. म्हणून या ठिकाणी 12वीच्या रिझल्ट साठी कमिंग सून आहे. तुम्ही जर बाकी बोर्डाचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी 10वी आणि 12वी दोन्ही बोर्डाचे रिझल्ट साठी कमिंग सून वापरलेलं असतं. तसं महाराष्ट्र स्टेट बोर्डाची म्हणजे तुम्ही जर HSC एक्झाम दिलेली असेल तर येत्या लवकरच है ना, लवकरच तुमचा 12वीचा रिझल्ट लागणार आहे. आणि तुम्ही जर समजा 10वीला असाल, 10वीच्या रिझल्टची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा रिझल्ट येत्या 2 दिवसात, 4 दिवसात, 1 आठवड्यात, 2 आठवड्यात काहीसा उशिरा जरी लागला तरी घाबरू नका. रिझल्टची वाट बघण्यामध्ये वेळ घालवू नका, कारण अगदी 2 दिवस बाकी आहेत तुमच्या 11वी ऍडमिशन प्रोसेस साठी. शेवटची तारीख ही 30 एप्रिल आहे आणि 30 एप्रिल पर्यंत तुम्ही जर विचार केला या ठिकाणी FYJC रजिस्ट्रेशन प्रोसेसचा जर बघितलं तर 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला ही ऍडमिशन प्रक्रियेचा पहिला पार्ट अर्थातच रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे. लॉग इन करून या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याची शेवटची तारीख 30 एप्रिल आहे तुम्ही जर 10वी साठी असाल. आणि त्यानंतर तुम्हाला तर माहितच आहे या ठिकाणी आतापर्यंतचा जर विचार केला तर ही प्रक्रिया 10 एप्रिलला सुरू झाली होती, 30 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता संपणार आहे. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका, तुमच्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. कारण आतापर्यंत जर विचार केला तर 5,32,974 म्हणजे थोडक्यामध्ये 5,30,35,000 विद्यार्थ्यांपर्यंत फॉर्म भरलेले आहेत. आणि आपल्याला तर माहिती आहे 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्डाची अर्थातच 10वीची परीक्षा दिलेली होती आणि अर्ध्या पण विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भरलेलं नाही, रजिस्ट्रेशन केलेलं नाही. तुम्ही सुद्धा जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर करा, कारण दरवर्षीप्रमाणे आता ऑफलाईन प्रक्रियेचा मार्ग बंद झालेला आहे. तुम्हाला ऍडमिशन प्रक्रियेसाठी या ऑनलाईन प्रक्रियेमधूनच जायचं आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी येत्या 2 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे.
तयारीत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर 10वी बोर्डाची परीक्षा दिलेली असेल तर हा रिझल्ट साठी तुम्हाला जरी वेळ असला तरी मात्र 11वीची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. केंद्रीय पातळीवरनं आपल्या सरकारनं त्यांच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली असली तरी सुद्धा अकॅडमिक इयरला मात्र आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यासाठी आमच्या अनअकॅडमी ॲपवर वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. अगदी नाम मात्र हे ना कमीत कमी शुल्कामध्ये तुम्हाला IIT JEE मधून म्हणजे IITians जे काही फॅकल्टी आहे, धुरंधर फॅकल्टी तुम्हाला शिकवणार आहेत. आणि 2028 ला तुम्हाला जी एक्झाम द्यायची आहे त्यासाठीची तयारी अगदी PJ सर असतील, बायोचा अभ्यास करत असाल, नीटची प्रिपरेशन करत असाल तर C पहुजा मॅम असतील, धैर्या मॅम असतील, अशा वेगवेगळ्या बॅचेसच्या माध्यमातून तुमच्या प्रिपरेशनला आत्ताच सुरुवात करा. कारण याच्यामध्ये सुरुवातीच्या काही काळांमध्ये कंडक्ट केला जाणारा ब्रिज कोर्स असेल आणि त्यानंतर अगदी बेसिकरित्या ते अगदी IIT ॲडव्हान्स लेवल पर्यंतचा अभ्यासक्रम, मग त्यासाठी JEEच्या माध्यमातून असेल किंवा जी बायोची म्हणजे नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बायोचं आणि फिजिक्स केमिस्ट्री सोबतच वेगवेगळ्या अशा विषयांचं परिपूर्ण तयारी करून घेण्याचं एक माध्यम या बॅचच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. निंबस बॅच आहे, त्याचबरोबर निंबस SRG बॅच आहे, निंबस अल्फा बॅच आहे ज्यामध्ये धैर्या मॅम स्वतः शिकवतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नेट JEE सोबतच तुम्ही जर MST CETचं प्रिपरेशन करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ही बॅच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या फॅकल्टीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत स्वराज है ना MST CET बॅच, ज्यामध्ये 11वीचं 12वी बोर्डाचं आणि सोबतच CET साठीच्या पूर्ण सिलेबसचं प्रिपरेशन करण्याचं काम या बॅचच्या माध्यमातून होणार आहे. तर 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची वाट बघत असाल तर त्याआधी ही संधी सुद्धा तुमच्या हातून जाऊ शकते आणि म्हणून लवकरात लवकर एनरोलमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 12वीला असाल तर येत्या 2 दिवसात तर तुमचे रिझल्ट लागणार आहेतच. त्या संदर्भात निश्चिंत राहा. बघूयात 2 दिवसाचा वाट बघूयात, तर लवकरच तुमचे रिझल्ट तुमच्या हाती असतील. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.